नमस्ते मित्रांनो, मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे। स्टोरी अशी होती की एक राज्य असतं आणि ते गणपतीचं प्रचंड भक्त असतं आणि ते गणपतीचं प्रचंड भक्त असतं। त्यामुळं तिथे एक पद्धत असते की दर 5 वर्षांनी तिथला एक जो हत्ती असतो तो हत्तीच्या हातामध्ये त्याच्या सोंडेमध्ये माळ दिली जात असते आणि ती माळ तो हत्ती ज्याच्या गळ्यात घालेल तो 5 वर्षासाठी राजा होत असतो आणि 5 वर्षानंतर परत एकदा तो हत्ती फिरतणार आणि परत नवीन माणसाच्या गळ्यात माळ घालणार, तो परत राजा होणार आणि पहिल्या राजाला मात्र तिथनं काढून नदीच्या पलीकडे जंगलामध्ये सोडलं जाणार। आणि यासाठी एक नाविक नेहमी हे काम करत असतो आणि आतापर्यंतची अशी पद्धत असते की तिकडे गेलेला कुठलाही जो राजा तो परत कधीच जिवंत आलेला नसतो त्या जंगलामध्ये गेलेला। एक साली असं होतं की एका व्यक्तीला राजा बनवलं जातं आणि तो राजा बनल्यानंतर 5 वर्ष कंप्लीट होतात आणि 5 वर्षानंतर ज्यावेळी त्याला जंगलामध्ये नदीच्या पलीकडे सोडायला निघतात त्यावेळी तो एकदम खुश असतो। नाविक एकदम आश्चर्यचकित होतो, कारण त्यांनी आतापर्यंत जेवढ्या राजांना सोडलेलं असतं ते प्रत्येक राजे रडत असतात, हा मात्र खुशीत असतो। तर तो त्याला विचारतो की अरे राजाजी, तुम्ही कसं काय खुश आहात? तर तो म्हणतो की 5 वर्षानंतर मला इकडं जंगलात जावं लागणार आहे हे मला 5 वर्षापूर्वीच कळलं होतं। त्यामुळं मी काय केलं होतं की माझ्या काही विश्वासू लोकांना जंगलामध्ये अगोदरच पाठवलं होतं आणि त्यांना तिथं एक मोठा राजमहल बांधायला लावला होता आणि इथली जी गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे घर नाही किंवा ज्यांना हाताला काम नाही अशी सगळी लोक गोळा केली आहेत आणि त्यांना मी तिथं वसवलंय आणि त्यांच्याकडनं काम करून जंगल पण नीट केलंय, तिथला हिंस्त्र प्राणीही कमी केलेत आणि तिथली राहण्याची माझी व्यवस्था केली आणि हिथं दर 5 वर्षांनी राजा बदलतो, हिथनं मला कोणतरी काढून टाकणार आहे पण तिथं मात्र मी आयुष्यभराचा राजा आहे। मित्रांनो, या स्टोरीतनं हे सांगायचं आहे की ज्यावेळी आपण पैसे कमवत असतो त्यावेळी आपल्याला घरामध्ये प्रचंड मान असतो आणि आपण राजे असतो, पण एका स्टेज नंतर आपल्यालाही माहिती आहे की 60 वयानंतर मी कमवणं बंद करणार आहे, कारण माझं शरीर साथ देणार नाही किंवा बऱ्याच गोष्टी अडचणीच्या निर्माण होणार आहेत आणि ज्यावेळी ते शरीर साथ देणार नाही त्यावेळी मात्र मला जर राजासारखं जगायचं असेल तर माझ्या सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे ज्यावेळी मला पहिला पगार मिळालाय तेव्हापासूनच जर मी 10% रक्कम बाजूला काढायला चालू केली तर रिटायरमेंट नंतर म्हणजे 60 वयानंतरही मी राजासारखंच जीवन जगू शकतो, कारण जे मी 20 वर्षापासून दर महिना माझ्या घरामध्ये पैसे येत आहेत तेवढेच पैसे मी 60 वयानंतरही काम न करता येऊ शकतात, ह्याची तरतूद करणं आवश्यक आहे। आणि त्यामुळं जर आयुष्यभराचा राजा बनायचा असेल तर आपल्याकडं त्याचं नियोजन पहिल्या पगारापासून किंवा पहिल्या उत्पन्नापासूनच सुरू करावं लागेल, हे नीट लक्षात घ्या आणि आयुष्यभरासाठी राजा पण जागा। आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा। काही हेल्प हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कम्युनिकेट करू शकता। थँक्यू।